आपण वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी आहे तरी कंदमुळाची आपल्याला इतकी माहिती नव्हती। आपल्या देशात रामायण आणि महाभारतापासून औषधी वनस्पती आणि कंदमुळ आहेत। त्यांचा ठेवा जपणं आवश्यक आहे। आत्ताच्या पिढीला त्याची माहिती करून देण्यासाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे असं प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी केलं। कोल्हापुरातील शहाजी कॉलेजमध्ये भरवलेल्या कंदमुळ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। निसर्ग अंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कंपॅशन 24 या संस्थेच्या वतीनं तसंच श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब, यूथ ॲनेक्स या संस्थांच्या सहकार्यानं कोल्हापुरातील शहाजी महाविद्यालयात कंदमुळांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन महापौर रूपाराणी निकम आणि अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या हस्ते झालं। अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर, वुई केअर आणि एनजीओ कंपॅशन मिलिंद धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत 2 दिवसीय प्रदर्शनाला सुरुवात झाली। शरीराला स्टार्च आणि फायबरची आवश्यकता असते। कंदमुळात ही द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात, त्याचा वापर आहारात होणं गरजेचं आहे। अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून कंदमुळांचं महत्त्व, त्यातील औषधी गुणधर्म याची माहिती मिळणार आहे। शिवाय कंदमुळाची शेती करण्यालाही प्रोत्साहन मिळणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी सांगितलं। लोकांना कंदमुळांची ओळख आणि सविस्तर माहिती मिळावी म्हणून मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात आलंय। लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स या ब्रीदवाक्याचा अंगीकार करून सुदृढ पिढी घडवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक मिलिंद धोंड यांनी केलंय। यावेळेला भारतात कधीही डिस्प्ले झालेले नाहीत एवढे 250हून अधिक स्पेसिमेन्स या भव्य अशा महोत्सवामध्ये प्रदर्शित झालेले आहेत। लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स, आपली जी मुळं होती, आपले जे पूर्वज चांगला आहार घेत होते आणि आपण म्हणायचो की ते 80 वर्ष जगले, 90 वर्ष जगले, हे सगळं जे त्यांच्याकडची जी संस्कृती, जो ठेवा आहे तो येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोचावा या दृष्टीने आपण हे छान असं प्रदर्शन इथे भरवलेलं आहे। या प्रदर्शनात कणगा, काटे, कणंग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पाचपोळी, शेंडवेल, कडूकंद, आळसी, शेवळा, सुरण या वनस्पतींची कंदमुळं, हवाई बटाटे, आळू, काळा आळू, हिरवा आळू, हळदीचे विविध प्रकार, अमेरिकन आळू, चिनी बटाटे अशा प्रकारचे सुमारे 250हून अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी केली आहे। पूर्वीच्या काळी लोक कंदमुळांचा वापर आहारात करत असत, त्यामुळं त्यांचं आरोग्य निरोगी होतं। या कंदमुळांचा वापर दैनंदिन जीवनात व्हावा, त्याची शास्त्रीय माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी त्याची शेती करावी या उद्देशानं हे प्रदर्शन भरवल्याचं डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी सांगितलं। या वर्षीच्या कंदमुळाच्या प्रदर्शनामध्ये आम्ही विविध संस्थेच्या माध्यमामधून आणि मोहन माने यांनी सर्व स्टेटमध्ये फिरून हे सगळे कंद गोळा केलेले आहेत। या कंदांची संख्या 250च्या वर आहे। आमचा उद्देश असा आहे की हे प्रदर्शन 2 दिवस चालणार आहे। हे फक्त कंद विक्रीसाठी सुद्धा ठेवलेले आहे। त्याचं कारण असं आहे की कंदांची लागवड करून त्याची शेती करावी, त्याच्यापासून रेसिपी कशा तयार करतात, त्याच्यापासून खाद्यपदार्थ कुठले तयार करतात हे सुद्धा जनतेला कळावं, त्याच्यासाठी त्याचंही प्रॅक्टिकल आम्ही ठेवलेलं आहे। आणि या सगळ्या कंदमुळांचं वैशिष्ट्य काय आहे, ते आपल्या खाण्यासाठी किती पौष्टिक आहेत याच्याबद्दलची सुद्धा सगळी शास्त्रीय माहिती त्या कंदमुळांच्या माहितीसहित इथं एक्झिबिशनमध्ये अशी ठेवलेली आहे। भारताला खूप मोठा इतिहास आहे। लुप्त होत चाललेल्या प्राचीन कंदमुळांचा विविध राज्यात शोध घेऊन त्यांचं प्रदर्शन भरवलं गेलंय। कोल्हापूरवासियांना ही पर्वणी असल्याचे उद्गार महापौर रूपाराणी निकम यांनी काढले। चॅनेल बी हे या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन्स क्लब कोल्हापूर, मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस, डॉक्टर ND पाटील महाविद्यालय, यूथ ॲनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्यानं हे प्रदर्शन सुरू आहे। उद्घाटनावेळी गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, भूषण पाटील, अभिजित पाटील, अमृता वासुदेवन, सुप्रिया भस्मे, अनिल वेल्हाळ उपस्थित होते।